गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर निर्माण झालेली संघटनात्मक पोकळी भरून काढण्यासाठी पक्षानं तातडीनं पावले उचलली आहेत. नवेगाव बांध येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमधून संघटना व्यक्तीपेक्षा मोठी असल्याचा संदेश देत पक्षानं तालुक्यातील संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांनुसार मोरेश्वर सौंदरकर यांची तालुका प्रमुखपदी, नरेश बोरकर यांची तालुका संघटकपदी आणि अर्चना देशमुख यांची महिला तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या पदांवर तातडीनं जबाबदाऱ्या सोपवून पक्षानं संघटना विस्ताराला प्राधान्य दिल्याचं दिसून आलं. शिवसेना उभाटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी या संपूर्ण प्रक्रियेत प्रभावी नेतृत्व दाखवत रिक्त पदांवर तात्काळ नियुक्त्या करण्यास प्राधान्य दिलं. काही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर संघटनेत निर्माण झालेली अनिश्चितता दूर करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम त्यांनी केलंय. संघटनेची घडी विस्कटू न देता नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्या संघटन कौशल्याची तालुक्यात चर्चा होते. पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी शिवसेना उभाटा ही संघटना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत राहील. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील संघटना सक्षम असून आगामी काळात नवीन शाखा स्थापन करून पक्ष विस्ताराला अधिक गती दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल, उपजिल्हा प्रमुख राजू पटेल, अर्जुनी तालुका प्रमुख मनोज रामटेके, जिल्हा संघटिका अॅडव्होकेट हेमलता चव्हाण यांच्यासह ज्ञानदेव कापगते, प्रकाश उईके, बबन बडवाईक, यादव कुंभरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी, नानाजी जोडे, रेवचंद फुंडे, कृष्णा चांदेवार, मुकेश साफेकर, घनश्याम कापगते, संतोष राखडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल माझ्या व्हॉट्सअपवरती 14 लोकांचे सामूहिक राजीनाम्याचे पत्र तालुका प्रमुख चेतनजी दहीकर यांच्या लेटर पेडवरून आला आणि त्यांचा राजीनामा आल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचे प्रयत्न केले 14 लोकांना, परंतु त्यांच्याकडून काही प्रत्युत्तर मिळाले नाही. आणि तो काही ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची विरोधी पक्षामध्ये एक जबाबदार भूमिका निभावणारा पक्ष आहे आणि त्यामुळे त्यामध्ये महिला तालुका संघटिका, जिल्हा महिला उपसंघटिका आणि तालुका संघटक असे हे जे महत्त्वपूर्ण पद होते ते तातडीनं आम्ही म्हणजे राजीनामा दिल्याच्या 12 तासाच्या अंदर, मला रात्री 10 वाजे तो पत्र आला, आता 10 वाजे मी ते तिन्ही पदं वरिष्ठ शिवसैनिकांनी जे या ठिकाणी माजी सरपंच पदावर राहिलेले मोरेश्वर सौंदरकर यांना तालुका प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री नरेशजी बोरकर यांना तालुका संघटक आणि एक सुशिक्षित उच्च शिक्षित प्राचार्यांची पत्नी सौ अर्चना ओमकांत देशमुख यांना तालुका संघटिका या 3 पदावर मी तात्काळ पद्धतीनं नियुक्त्या केलेल्या आहेत. आणि काही लोक जे होते त्यांच्या संघटनेमध्ये काही जास्त स्थान नव्हता, 1-2 महत्त्वपूर्ण लोक होते, परंतु ते आम्ही सावरून तालुका प्रमुख आता नवीन जोमानं काम करतील आणि त्या ठिकाणी आम्ही तालमेल मिळवला आहे. कुणबी समाजाचे एक चांगल्या व्यक्तीला आम्ही पदावर नियुक्त केलेला आहे आणि कोळी समाजातूनही आम्ही एक पद अजून त्या ठिकाणी नियुक्त करायचा होता, परंतु त्याचा राजीनामा काढलेला होता म्हणून नियुक्त केला नाही आणि तो मोठा पद आम्ही त्या कोळी समाजाला पण देऊ असा तालमेल मिळून या ठिकाणी आम्ही तालुका बाडीला समाविष्ट केलेला आहे आणि चांगल्या नवीन जोमानं हे लोक आता पक्षाचे काम करतात. न्यूज रिपोर्ट सुरेश जिपकाटे, महाराष्ट्र 24 एक्सप्रेस.